नमस्कार, मुंबई तकच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत। सध्या संपूर्ण राज्यामध्ये एकाच प्रकरणाची जोरदार चर्चा आहे। ते प्रकरण आहे बीड मधलं सरपंच हत्या प्रकरण। मस्साजोग मधल्या या प्रकरणानंतर आता राजकीय घमासान सुरू झालेला आहे। या सगळ्या घटनेचे पडसाद अधिवेशनामध्ये उमटलेले आहेत। राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळीकडे याच प्रकरणाची चर्चा आणि बीड जिल्ह्याची चर्चा आहे। बीड जिल्ह्याचा बिहार झालाय असं काही जण म्हणतात, तर सुरेश धसांसारखे नेते असंही म्हणतात की बीडमध्ये गँग्स ऑफ वासेपूर सुरू आहे। त्यामुळे बीडमध्ये नेमकं काय घडतं, बीडची इतकी बदनामी का झाली आहे, बीडची ही अवस्था नेमकी का झालेली आहे, बीडमध्ये अशा कुठल्या घडामोडी घडत असतात, बीडमध्ये तिथले जे अधिकारी आहेत, शासकीय अधिकारी, मग ते पोलीस अधिकारी असो, IAS अधिकारी असो, त्यांच्यावर खरंच इतका मोठा राजकीय दबाव असतो का, तिथे काय इतकी गुंडागर्दी वाढलेली आहे, तिथे गन लायसन्स असेच राजरोसपणे दिले जातात का, तिथे कुणाचंच का चालत नाहीये, शासनाचं पूर्ण वर्चस्व या बीड जिल्ह्यामध्ये प्रस्थापित का होत नाहीये, महाराष्ट्रामधल्या मराठवाड्यामधल्या इतक्या महत्त्वाच्या जिल्ह्याची ही परिस्थिती नेमकी का झाली आहे, या सगळ्या गोष्टींचा एकूणच अंदाज आपल्याला घ्यायचा किंवा या सगळ्या संदर्भातली माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे। खरंच बीडची परिस्थिती ही बिहारपेक्षाही खतरनाक आहे का, या गोष्टीची आज आपल्याला अगदी खडानखडा अगदी सविस्तर अशी माहिती जाणून घ्यायची आहे। आणि ही सगळी माहिती देण्यासाठी या संदर्भात आपल्याशी सविस्तर चर्चा करण्यासाठी एक खास पाहुणे आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत। बीडचे माजी जिल्हाधिकारी सदानंद कोचे सर आज आपल्यासोबत मुंबई तकच्या या लाईव्ह मध्ये आलेले आहेत। बीडची लोकशाही एक भीषण एक भयान वास्तव अशा नावाचं एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांचा हा संपूर्ण बीडमधला प्रशासकीय सेवेतला अनुभव त्यांनी कथन केलेला या पुस्तकाद्वारे। आणि पुन्हा एकदा आता या पुस्तकाची चर्चा होतीये आणि अर्थात त्यांच्या काही विधानांची पण चर्चा होतीये। तर आपण थेट सदानंद सरांकडे जाऊया। सर, आता सध्या जे काही बोललं जातं बीड बाबत, तुम्ही ही परिस्थिती खूप जवळून पाहिलेली आहे। 2011 नंतर तुम्ही बीडमध्ये प्रशासकीय सेवेत रुजू झालेला होता, तुम्ही जिल्हाधिकारी होता तिथे, तुमचा अनुभव खूप दांडगा आहे खरं तर या सेवेतला। त्यामुळे तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की खरंच बीड बद्दल हे जे काही विरुद्ध वापरली जातात, गँग्स ऑफ वासेपूर किंवा बीडचं बिहार झालंय, या गोष्टीमध्ये तथ्य वाटतं तुम्हाला, खरंच असं आहे बीडमधली इतकी भयानक परिस्थिती आहे? एवढी भयानक परिस्थिती तिथे आहेच। जे काही गँग्स ऑफ वासेपूर किंवा बीडचं बिहार झालेलं आहे हे जे म्हणतात ते आज नाही, गेले 25 वर्ष झाले लोक ते म्हणतच आहेत। आणि त्याच्यामुळे ही जे काही चर्चा आता चालू आहे ते 100% चर्चा बरोबर आहे। बरं सर, तुम्ही 2011च्या दरम्यान तिथे होता सेवेमध्ये, त्या काळात कशी परिस्थिती होती? तुम्ही म्हणता की गेले 25 वर्षापासून अशीच परिस्थिती आहे, त्या परिस्थिती त्यावेळी कशी होती? कारण खूप मोठी मोठी प्रकरणं तुमच्या कार्यकाळात पण झालेली आहेत। मी ज्यावेळी तिथे जिल्हाधिकारी म्हणून हजर झालो त्याच्या दुसऱ्याच दिवशी बीड शहरामधून वाहणारी बिंदुसारा नदी आहे, त्या नदी पात्रामध्ये 9 अभ्रक सापडलेली होती। म्हणजे माझी सुरुवातच ते स्त्रीभ्रूण हत्यापासून झालेली होती। राज्यात गाजलेलं प्रकरण, खूप गाजलेलं प्रकरण। हा, ते गाजलेलं प्रकरण, त्यामध्ये मग असे बरेचसे डॉक्टर होते, पण त्याच्यामध्ये माहीर असणारे डॉक्टर सुदाम मुंडे हे परडीमध्ये त्यांचा दवाखाना होता आणि ते स्त्री भ्रूण हत्या हे पॅकेज देऊन करत असत। आणि 30 वर्षामध्ये त्याने दुसरी कुठलीही प्रॅक्टिस केलेली नाही, फक्त स्त्री भ्रूण हत्या करणे हा एकमेव त्यांचा व्यवसाय होता। 30 वर्षामध्ये त्यांनी जवळजवळ 70,000 स्त्री भ्रूण हत्या केलेल्या आहेत। आणि शेवटी हे जेव्हा पाणी वर गेलं तेव्हा मी असा निर्णय घेतला की या सुदाम मुंडेला आता धडा शिकवलाच पाहिजे, त्याला जेलमध्ये घालण्याचा कार्यक्रम मीच केलेला आहे। त्याचं मेडिकल रजिस्ट्रेशन सुद्धा कॅन्सल करा म्हणून मीच
मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आणि मेडिकल काउन्सिल ऑफ महाराष्ट्राला लिहिलेलं होतं आणि त्याचं मेडिकल रजिस्ट्रेशन सुद्धा कॅन्सल झालेलं आहे। आणि सगळ्यात महत्वाची बाब, CRPCच्या 133 कलमान्वये त्यावेळी 2012 साली मी त्याच्या हॉस्पिटलला सील लावलेलं होतं। अशी हॉस्पिटलला सील लावण्याची केस देशामध्ये ही पहिलीच केस होती आणि ते 2012 साली लावलेलं सील अजूनही तसंच आहे। ते सील काढण्याच्या भानगडीमध्ये कोणी पडलेलं नाही आणि डॉक्टर सुदाम मुंडे हे अजूनही जेलमध्येच आहेत। ते प्रकरण तर तेव्हा गाजलेलं होतं, मात्र बीड जिल्ह्यामध्ये आता जे मोठे नेते आहेत तर त्यावेळी पण तेच काही नेते होते, तेव्हाही ते आमदार होते, कोणी वेगवेगळ्या पदांवर होते, त्यांचं बऱ्यापैकी वर्चस्व होतं बीडमध्ये। तर तुम्हाला एक अधिकारी म्हणून, इतके मोठे अधिकारी म्हणून कधी राजकीय दबावाला बळी पडावं लागलं, तसे काही अनुभव तुम्हाला आले? एकूण राजकीय गुंडागर्दी जे म्हणतात, तर तशा काही तसे काही अनुभव तुम्हालाही आले? मला असा अनुभव स्वतः व्यक्तिशः आलेला नाही। लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी हे अधिकाऱ्यांना फोन करत असतात विविध कारणासाठी आणि विविध कामासाठी, पण मला असं कधी कोणी सांगितलं नाही की तुम्ही हे असंच करा किंवा ते तसंच करा किंवा हे का करता किंवा ते का करता, असं मला कोणी सांगितलेलं नाही। 1-2 वेळा खासदार आणि आमदारांनी तो प्रयत्न केला, मंत्र्यांनीही तो प्रयत्न केला। मी त्यांना स्पष्ट असं सांगत होतो, जे नियमात असेल ते होईल, नियमाच्या बाहेर जाऊन कुठलीही कार्यवाही किंवा कुठलीही ऍक्शन घेता येणार नाही असं मी स्पष्ट सांगत होतो। त्याच्यामुळे मी हा कुठल्याही राजकीय दबावाला कधीही बळी पडलेलो नाही। पण एकूण राजकीय दबाव असतो तिथल्या अधिकाऱ्यांवर, पोलीस अधिकाऱ्यांवर? राजकीय दबाव फार मोठ्या प्रमाणात असतो। खालचे जे अधिकारी असतात, म्हणजे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे जर सोडले तर बाकीच्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती तो राजकीय दबावच असतो। त्याच्यामुळे त्या बीड जिल्ह्यामध्ये नोकरी करायला जायला कोणीही अधिकारी इच्छुक नसतो, त्याला जबरदस्तीने पनिशमेंट म्हणून तिथे पाठवलं जाते। त्याच्यामुळे ते अधिकारी सुद्धा तर आपण पुन्हा एकदा सरांशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करूयात। मात्र सर सांगत होते की कशा प्रकारे अधिकारीही तयार होत नव्हते बीडमध्ये पोस्टिंग घ्यायला। सर तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करा, आपलं काही तांत्रिक कारणामुळे तुमचं कनेक्शन तुटलेलं होतं। म्हणजे कसं आहे, बीड जिल्ह्यामध्ये कोणताही अधिकारी स्वेच्छेने तिथे येत नाही, त्याला जबरदस्तीने किंबहुना पनिशमेंट म्हणूनच त्याला तिथे पाठवलं जात आहे। आणि त्याच्यामुळे तिथे येणारा अधिकारी काही फार हिरिरीने काम करणे, फार उत्साहाने काम करणे वगैरे असे होत नाही आणि ते करू पण शकत नाही। म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, त्यावेळी तर पुन्हा एकदा सरांशी कनेक्शन कट झालेलं आहे। सर काही उदाहरणही आपल्याला सांगणार आहेत, ज्या प्रकारे ते सांगत होते की अधिकाऱ्यांना इच्छा नसायची, मात्र एक पनिशमेंट म्हणून त्यांना तिथे पोस्टिंग दिलं जायचं। सर तुम्ही एक उदाहरण सांगत होता की तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही सांगत होता। अनुभव म्हणजे कसा आहे की डॉक्टर विमलताई मुंदडा ह्या त्या आमदार होत्या, तिथल्या त्या मंत्री पण राहिलेल्या होत्या, पण त्या आजारी असल्यामुळे मी एकदा तर आपण पुन्हा एकदा सरांशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करूयात। मात्र ते जसं सांगत होते की ज्यावेळी त्यांचं पोस्टिंग झालेलं होतं त्यानंतर लगेचच सुदाम मुंडेचं ते स्त्री भ्रूण हत्येचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेलं प्रकरण घडलेलं होतं आणि ते प्रकरण त्यांनी हँडल केलेलं आहे, त्या प्रकरणाचा छडा त्यांनी लावलेला आहे। एकूणच बीड जिल्ह्यामध्ये अशा अनेक घटना आपण बघत आलेलो आहोत, तिथे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर आहे असं वारंवार सांगितलं जातं, तिथे रोजगाराच्या समस्या आहेत, तिथे मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव असतो आणि त्यासोबतच बीडमध्ये ऊसतोड कामगारांचा मोठा प्रश्न आहे।
मोठ्या प्रमाणावर बेरोजगार वर्ग आहे आणि त्यामुळे या सगळ्या समस्या आपल्याला बीडमध्ये आवासून उभ्या असलेल्या आजही पाहायला मिळतात। सर आपल्याला आता जे अनुभव सांगत होते ते जवळपास 20 वर्ष आधीचे अनुभव होते, 20 ते 25 वर्ष जुने अनुभव होते। मात्र सरांचं असं म्हणणं आहे की त्याच गोष्टी अजूनही बीडमध्ये घडतात। आता 2024 उजाडलेला आहे, 2011च्या दरम्यान ते बीडमध्ये जिल्हाधिकारी म्हणून गेलेले होते आणि त्यानंतर ते निवृत्तही झालेले होते। मात्र इतक्या वर्षातही बीडची परिस्थिती बदललेली नाहीये, तर बीडचा बिहार झाला हे तेव्हा म्हटलं जात होतं, मात्र आता बीडची परिस्थिती बिहारपेक्षाही खतरनाक होताना दिसते असं वारंवार बोललं जातंय। गँग्स ऑफ वासेपूर म्हटलं जातं बीडला आणि हे सगळं आता का बोललं जातंय तर संतोष देशमुख हे जे मस्साजोगचे सरपंच आहेत त्यांच्या खून प्रकरणामुळे संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे निर्घृणपणे हत्या करण्यात आली, त्यांच्या शरीरावर अनेक वार होते, त्यांना अक्षरशः डोळे पण त्यांचे जाळण्यात आले होते, अशा प्रकारचे आरोप करण्यात येतात आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। या सगळ्या प्रकरणाला आता अनेक दिवस 15 दिवसही उलटून गेलेले आहेत, मात्र सूत्रधार अजूनही अटकेत नाहीयेत। वाल्मिक कराड अजूनही मोकाट आहे, त्यासोबतच जो दुसरा आरोपी आहे मुख्य सूत्रधार तो देखील या सगळ्या प्रकरणानंतर मोकाट आहे, त्याच्यापर्यंत पोलीस यंत्रणा अजून का पोहोचत नाहीये असा मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय। वाल्मिक कराडला वाचवण्याचे प्रयत्न कोण करतायत असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी आजच या सगळ्या प्रकरणी एक मोठं विधान केलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की कुणाचीही दादागिरी आम्ही बीडमध्ये खपवून घेणार नाही, मात्र आपण बघतोय की अजून मुख्य सूत्रधार हे अटकेत आलेले नाहीयेत। पुन्हा एकदा आपण सरांकडे जाऊयात। सर तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करा। तुम्ही एक अनुभव सांगत होता की नेमकं काय घडलं होतं त्यावेळी बीडमध्ये। त्यावेळी तिथे आमदार असलेल्या डॉक्टर विमलताई मुदळा ह्या आजारी असल्यामुळे त्या मुंबईमध्ये हॉस्पिटलमध्ये होत्या। नमिता मुदळांच्या सासूबाई बरोबर ना? हा। तर एकदा मी मुंबईला मीटिंगला गेल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो, तेव्हा त्यांच्याकडे बसल्यानंतर त्यांनी मला जे सांगितलं की सर तुमच्या बाबतीत मला बऱ्यापैकी माहिती आहे, तुम्ही आधी 3 वर्ष बुलढाणा जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी होता, तुम्ही तिथे काम फार चांगलं केलेलं आहे, तुमची कामाची तळमळ आणि कामाची कार्यपद्धती फार चांगली आहे, पण तुम्ही स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नका। इथले सगळे पुढारी जे आहेत ते तुम्हाला वेळोवेळी अडचणीत आणण्याचाच प्रयत्न करतील, तेव्हा थोडं शांततेने तुमचं काम चालू द्या असं एका आमदारांनी मला सांगितलेलं होतं। त्याच्यामुळे ह्या सगळ्या लोकांची पार्श्वभूमी मी बऱ्यापैकी माहिती करून घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलंच होतं की हे सगळे लोक कोण कोण काय काय उद्योग करतात त्याची मला माहिती होतीच। आणि त्याच्यामुळे जेव्हा केव्हा मला त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न आला तेव्हा मी प्रत्येक वेळी त्यांना सांगितलं की जे नियमात असेल ते होईल, नियमाच्या बाहेर जाऊन मला कुठलीही कार्यवाही करता येणार नाही असं झालेलं आहे। बरं, आणखी एक प्रकरण खूप चर्चेत आहे। तुम्ही एका मुलाखती दरम्यान सांगितलेलं आहे की एक IPS अधिकारी गायब झाले होते, म्हणजे अशाही घटना बीडमध्ये घडल्यात? होय, काय झालं, रंजन मुखर्जी नावाचे एक IPS अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक म्हणून होते। बर, त्यांची तिथून नंतर बदली झाली। बदली झाल्याच्या 2 महिन्यानंतर ते गायबच झाले, तर अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही। बर, मी माझ्या पुस्तकात म्हटलेलं आहे की हा पोलीस खात्याचा नाकर्तेपणा आहे की एक IPS अधिकारी गायब होतो आणि शासन दरबारी गृह खात्यामध्ये त्याची नोंद बेपत्ता अधिकारी म्हणून अशीच आहे। गेल्या 25 वर्षामध्ये त्याचा शोध घ्यायला शासन कमी पडलेलं आहे असं स्पष्ट म्हणावं लागतंय। अशी अवस्था आहे। सर तुमच्या पुस्तकात हाही उल्लेख आहे की जेव्हा तुमची बदली झाली होती तेव्हा तुम्हाला अनेकांनी सांगितलं होतं की तुम्ही का जाताय बीडला जाऊ नका, ते काही बिहारपेक्षा कमी नाहीये, अशा प्रकारे तुम्हाला काही अनुभवही सांगण्यात आले होते। तुमची काय भावना होती त्यावेळी? बदली झाल्यावर लगेचच तुम्ही रुजू झाला होता की तुम्हाला ते मान्य नव्हतं ती बदली, ती पोस्टिंग?
काय त्यावेळी झालं होतं आणि जे काही तुम्ही ऐकलं होतं तशीच परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळाली? मी जे काही ऐकलेलं होतं तशीच परिस्थिती मला पाहायला मिळाली. त्याच्या आधी माझे बरेचसे मित्र सहकारी अधिकारी त्या जिल्ह्यामध्ये कार्यरत होते, त्यांच्याकडनं मला ही बरीचशी माहिती मिळालेली होती. मी बीड मध्ये जाण्यास इच्छुक नव्हतो, पण तत्कालीन मुख्य सचिवांनी मला सांगितलं तुम्ही उद्या सकाळी तिथे हजर व्हा, आणि त्यामुळे माझ्या समोर दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. मी दुसऱ्या दिवशी मुकाट्याने तिकडे हजर झालो. आणि तिथली परिस्थिती बघितल्यानंतर मग मी असा निर्णय घेतला की बा आता इथे जे काही करायचं आहे ते नियमानुसारच करणे क्रमप्राप्त आहे. कुठल्याही दबावाला, कुठल्याही आमिषाला बळी पडण्याचं काही कारण नाही. हे मी स्पष्ट मुळाशी गाठ बांधली आणि त्याच्यानंतर मी माझा प्रशासकीय अनुभवाचा फायदा घेऊन तिथे मी कार्य करत राहिलो. त्याच्यामुळे मला व्यक्तिशः कधी त्रास झालेला नाही. तुम्ही 3 वर्ष होता की त्यापेक्षा जास्त काळ? 2 वर्ष होतो मी तिथे. बरं, मग या 2 वर्षाच्या काळात तिथले जे तुमचे सहकारी होते त्यांनाही काही अनुभव आले असतील, तिथे काही दादागिरी, गुंडगर्दी, तिथल्या स्थानिक लोकांचा त्रास, असे काही अनुभव आले होते तिकडे? स्थानिक लोकांचा त्रास सगळ्या ऑफिसेस मध्ये होतच असतो. तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. मी माझ्या ऑफिस मध्ये एकदा बसलो असताना एका पत्रकारांचा मला फोन आला, साहेब आज सुट्टी आहे काय? मी म्हणालो मी माझ्या ऑफिस मध्ये बसलेलो आहे, आज काही शासकीय सुट्टी नाही. साहेब म्हणाले आरटीओच्या ऑफिसला कुलूप लावलेला आहे आणि ते कार्यालय बंद आहे. हे मी ऐकल्यानंतर मी लगेच माझ्या पीएला सांगितलं त्या आरटीओना तुम्ही फोन करा. माझे पीए बाहेरून आत येऊन सांगितलं बाहेरून, ते सर ते आरटीओ आपल्या ऑफिस मध्येच बसलेले आहेत. मी लगेच म्हटलं त्यांना पाठवा आत. तर ते मांजरीकर नावाचे आरटीओ होते तिथे, ते लगेच आत आले. का रे म्हटलं बा तुझ्या ऑफिसला कुलूप का लावलं? साहेब म्हणाले माझ्या ऑफिस मध्ये मी एक बाई क्लार्क आणि एक पुरुष अव्वल कारकून, हे 3च माणसं आहेत. या 3 माणसावर मी ऑफिस कसं चालवणार? त्याच्यामुळे मी त्या ऑफिसला कुलूप लावून मी तुमच्याकडे आलो हे सगळं सांगायला की साहेब आता तुम्ही याच्यात लक्ष घाला. त्याप्रमाणे मी माझ्या कमिशनरांना आणि परिवहन सचिवांना फोन केले. म्हटलं हे सगळे लोक माझ्या अंगावर यायला लागलेले आहेत की आरटीओचं ऑफिस बंद कसं आहे? मग ते आरटीओ सांगतात की माझ्याकडे कर्मचारीच नाहीत काम करायला. जिथे 12 इन्स्पेक्टर असतात तिथे एकही इन्स्पेक्टर नाही म्हणाला आरटीओचा, तर मी कसं काम करणार? आणि मग मी सगळ्यांना फोनाफोनी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जबरदस्तीने काही अधिकाऱ्यांना तिथे पाठवण्यात आलं आणि एक 4-5 अधिकारी हजर झाले. ही परिस्थिती आरटीओचीच नाही, सगळ्या खात्यातले अधिकारी अशीच परिस्थिती आहे. आणि जे तिथे नेमले जातात ते कधी ऑफिसमध्ये जात नाही, कर्मचारी ऑफिसमध्ये येत नाही. आणि ऑफिसमध्ये कर्मचारी आणि अधिकारी असले तर हे बाहेरची सगळी जी मंडळी आहे ते स्वतःला कार्यकर्ता समजणारी हे सगळे जाऊन तिकडे दमच देतात आणि पैशाची मागणी करतात, स्पष्ट सांगायचं. आणि त्याच्यामुळे तिथे ते भयंकर बिचारे दहशतीखाली काम करतात. म्हणजे मी बऱ्याच कर्मचाऱ्यांना दर महिन्याला प्रशिक्षण देत होतो. लोकांना मी सांगायचो अरे तुमच्या चेहऱ्यावर हास्य का नसते? साहेब इथे हसत राहून कामच करता येत नाही म्हणाले. ते डोक्यावर कायम टेन्शनच असते. कोण कधी येऊन मारेल याची भीतीच असते म्हणे कायम, अशी परिस्थिती आहे. तुम्ही ज्यावेळी जिल्हाधिकारी होता त्यावेळी गोपीनाथ मुंडे तिथे असतील, गोपीनाथ मुंडेंशी तुमचा कधी संपर्क झाला असेल, भेट झाली असेल? खासदार होते त्यावेळी तुमचा काही त्यांच्याशी संपर्क झाला होता? कधी तुम्ही त्यांना भेटला होता? या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांच्या कानावर काही घातलं होतं तुम्ही? नाही, या सगळ्या गोष्टीबद्दल मी त्यांच्या कानावर कधी घातलेलं नाही. पण ते कोणाचं काही काम असेल तर त्या संदर्भात ते मला नेहमी फोन करायचे. मी त्यांना एवढंच सांगत होतो साहेब मी ते बघतो, नियमात असेल तर ते करून देतो, बस एवढंच. बाकी असं ते आहे का नाही.
पण आता अनेक आरोप केले जातात या सगळ्या संदर्भात असं सांगितलं जातं की बीडमध्ये पिस्तुलांचं थैमान आहे, खूप गन लायसन्स मोठ्या प्रमाणावर दिली जातात, म्हणजे जवळपास 1222 शस्त्र परवानाधारक आता बीडमध्ये आहेत. इतर जिल्ह्यामध्ये म्हणजे परभणीमध्ये 32 आहेत, अमरावती ग्रामीणमध्ये 243 आहेत. मग बीडमध्येच इतक्या मोठ्या प्रमाणावर का शस्त्र परवाने दिले जातात असा प्रश्न उपस्थित केलाय अंजली दमानी यांनी. त्यांनी अक्षरशः त्याची लिस्ट टाकली आहे ट्विटरवर. तर का असं बीडमध्येच इतके शस्त्र परवाने का दिले जातात आणि हे परवानाधारक आहेत, या पलीकडे जाऊन इल्लीगल पद्धतीने शस्त्र बाळगणारी अनेक लोक असतील, हे गन लायसन्स कसे वाटण्यात येतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर बीडमध्ये? आता कसं आहे, बंदुकीचा परवाना जर जेव्हा लागतो त्याची परवानगी जिल्हाधिकारी देत असतात. पण त्याच्या आधी पोलीस खात्याकडनं सगळ्या गोष्टीची चौकशी केली जाते. जोपर्यंत पोलीस खात्याकडून त्याची पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं कुठल्याही बंदुकीच्या लायसन्सला परवानगी दिली जात नाही. मी माझ्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त 2 बंदुकीचे लायसन्स दिलेले आहेत. बर, तेही सगळी चौकशी करून. एक तर प्रकरण असं होतं, ज्या डेप्युटी इंजिनियरला मी ते बंदूक लायसन्स रिव्हॉल्वर लायसन्स दिलं, तो बिचारा परडीच्या थर्मल पॉवर स्टेशन मध्ये नोकरीला होता. त्याला तिथल्या गुंडांनी एवढी मारहाण केली की तो माझ्या ऑफिसमध्ये मला भेटायला आला आणि माझ्या ऑफिसमध्ये शर्ट काढून त्यांनी पाठीवरची वळ दाखवली होती. बर साहेब, हे इथे वळण आलेले आहेत माझ्या पाठीवर, तुम्ही बघा. मी माझ्या वरिष्ठांना सांगतो माझी बदली करा, माझी कोणी बदली करत नाही आणि म्हणून मला स्व प्रोटेक्शनार्थ तुम्ही रिव्हॉल्वरचं लायसन्स द्या. आणि मी त्या माणसाला रिव्हॉल्वरचं लायसन्स दिलेलं होतं. बर, त्याच्यामुळे आता हे सरसकट लायसन्स देणारे जे असतील, ज्यांनी जे दिलेले असतील ते त्यावेळी त्यांनी कोणत्या पद्धतीने दिले आता याचं मी काही विश्लेषण सांगू शकणार नाही. पण हे राजकीय दबावामुळेच ते सगळे देण्यात आलेले आहेत असं पण मला म्हणावं लागतंय. तुमच्याकडे पण गन असायचं, तुम्ही ते घेऊन फिरायचा बीडमध्ये असताना असं मी वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. काय किस्सा आहे त्या मागचा? म्हणजे बीडमध्ये तुम्ही रुजू झाल्यानंतर तुम्ही फक्त गन लायसन म्हणजे गन बाळगायला सुरुवात केली होती की त्या आधीपासून? माझ्याकडे 1995 साली मी ऍडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होतो सोलापूरला. बरं. त्यावेळी मी एकदा असाच रात्री प्रवासाला विथ फॅमिली कुठेतरी चाललो होतो. माझ्या गाडीला एक माणूस आडवा आला. बरं. आणि त्याच्यानंतर मी ते लायसन्स घेतलं होतं सेल्फ प्रोटेक्शन साठी. तर त्याचा वापर कधी करण्याची गरजच पडली नाही. पण जेव्हा बीडमध्ये मी गेलो आणि ही सगळी परिस्थिती माझ्या लक्षात आल्यानंतर माझ्या ब्रीफकेस मध्ये मी लोडेड रिव्हॉल्वर कायम ठेवत होतो. बर. आणि एकदा तिथले ते एक आमदार, त्यांचं नाव सांगत नाही आता, बर, ते माझ्याकडे आले. साहेब, या ब्रीफकेस मध्ये काय असते? तर म्हटलं ब्रीफकेस मध्ये महत्वाची कागदपत्र असतात. मला कुठलीही माहिती कधीही कोणी विचारली तर माझी ब्रीफकेस उघडतो, कागदपत्र आणि डायरेक्ट माहिती सांगतो. आणि दुसरी गोष्ट म्हटलं, हे रिव्हॉल्वर असते ते उचलून मी त्यांना दाखवलं. मग ते आमदार म्हणाले, अहो साहेब म्हणाले, तुमच्या ऑफिसमध्ये गार्ड, गाडीमध्ये गार्ड, घरात गार्ड, सगळीकडे गार्ड असतात, मग हे रिव्हॉल्वरची आवश्यकता? म्हटलं, ही सगळी जी माणसं आहेत ना, ही तुमची माणसं आहेत, माझा इथे कोणीही नाही. आणि या तुमच्या लोकांवर माझा विश्वास नाही, माझा फक्त माझ्यावरच विश्वास असल्यामुळे मी माझ्या स्वतःच्या संरक्षणार्थ हे कायम लोडेड रिव्हॉल्वर माझ्या सोबत ठेवतो. त्याच्यामुळे स्व प्रोटेक्शनार्थच घेतलेलं असल्यामुळे, तिथली परिस्थिती तशी असल्यामुळे मी ते बाळगत होतो. म्हणजे परिस्थिती अशी होती की माझ्या सबऑर्डिनेट अधिकाऱ्यांनी मला सांगितलेलं होतं, साहेब बाहेर रस्त्यावर फिरायला जायचं नाही. बर. त्याच्यामुळे आम्हाला जे मॉर्निंग वॉक करायचं असतं ते बंगल्याच्या आतच एक ट्रॅक तयार केला होता आणि तिथेच आमचं मॉर्निंग वॉक व्हायचं. बाहेर इकडे तिकडे कुठे मॉर्निंग वॉकला जाणे किंवा असं फिरणे असा काही कधी कार्यक्रमच नसायचा. पण तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत गेला होता आणि महिलांसाठी किती सुरक्षित आहे बीड? महिलांसाठी तो जिल्हा सुरक्षित मुळीच नाही.
आता परवाच एक स्टॅटिस्टिक्स माझ्यासमोर आलेला आहे की 1 जानेवारी 24 ते 30 नोव्हेंबर 24 या दरम्यान मध्ये त्या जिल्ह्यामध्ये 33 मर्डर झालेले आहेत, 180 बलात्कार झालेले आहेत, 480 हाणामारीच्या तक्रारी नोंदवलेल्या आहेत आणि अजून बाकीच्या तर किती आहे त्याची अनगिनत, म्हणजे कोणी नोंदही करत नाही, बिचारे घाबरतात कारण हे सगळे लोक गुंड त्यांना दम देतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर म्हणजे कोण सुरक्षित असेल तिथे असा प्रश्न आहे हा. तुम्ही आता हे जे प्रकरण गाजतंय तर त्या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं? ज्या प्रकारे या सरपंचाची हत्या झाली, ज्या प्रकारे वाल्मिक कराडचं नाव या सगळ्या प्रकरणात घेतलं जातंय, मोठे आरोप प्रत्यारोप होत आहेत, कसं बघता तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे? कारण तुम्हाला बऱ्यापैकी या सगळ्या परिसराची कल्पना आहे, तुम्ही हा परिसर खूप जवळून बघितला, इतकं राजकीय वातावरण तुम्ही खूप जवळून बघितलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाविषयी? नाही, आता विषय कसा आहे की बाबा हे सन्माननीय संतोष देशमुख जे सरपंच होते, बिचाऱ्याची हत्या झाली आणि त्याच्याशी कोणाकोणाची नावं जोडलेली आहेत हे रोज टीव्हीवर पाहतो, वर्तमानपत्रात वाचतो मी. तर याविषयी मी आता काही भाष्य करणं योग्य होणार नाही, कारण याची चौकशी चालू आहे. चौकशी अंती जे निष्पन्न होईल ते निष्पन्न होईल. पण ते कसं आहे, मी आता तुम्हाला स्टॅटिस्टिक्स सांगितलं ना की 11 महिन्यामध्ये 33 मर्डर झाले आणि इतके बलात्कार झाले आणि इतके हाणामारीचे केसेस झालेले आहेत. तर ते आकडेवारीवरूनच सर्वसामान्य जनतेने आणि सुशिक्षित जनतेने अंदाज लावायचा आहे की इथे काय घडत असते ते. आणखी एका गोष्टीची चर्चा रंगत असते की बीडमध्ये बऱ्यापैकी म्हणजे जमिनी हडपण्याचा प्रकार होतो. सुरेश धसांनी असे आरोप केलेले आहेत. अनेक गरीब लोकांना, गरजूंना अक्षरशः फसवलं जातं, असेही प्रकार घडतात. याच्याही संख्या बहुसंख्या आहे बीडमध्ये, संपूर्ण जिल्ह्यात. कसं आहे, बीडमध्ये खोटे दस्तऐवज करण्याची एक टोळी आहे, टोळी. बरं. ते काही करू शकतात. म्हणजे कोणाचे शिक्के तयार करतात, ते कलेक्टरचे शिक्के तयार करतात, तहसीलदाराचा करतात, एसडीओचा करतात, सगळ्याचे शिक्के करतात, कुठल्याही अधिकाऱ्याचे शिक्के तयार करतात ते. म्हणजे मी तुम्हाला किस्सा असा सांगतो की जिल्हाधिकारी म्हणून बँकर्सची मीटिंग घ्यावी लागते, म्हणजे सगळ्या बँकेचे अधिकाऱ्यांची मीटिंग घ्यावी लागते, कारण शेतकऱ्यांना ते लोक सर बोला तुम्ही. तर ते बँकेची मी एकदा मीटिंग घेतो होतो की बाबा तुमचा परफॉर्मन्स कमी आहे वगैरे. सेंट्रल बँकेचे अधिकारी होते, ते आंबे उगायला असायचे. मग सगळ्यांचं म्हटलं ते पर्सेंटेज 40-45 आहे, तुमचं फक्त 3% आहे. तर पुन्हा एकदा आपण सरांशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करूयात. मात्र सर आपल्याला जे सांगत होते की कशा प्रकारे जमीन हडपणारी एक टोळीच बीडमध्ये आहे आणि त्यासोबतच एक स्टॅटिस्टिक्स त्यांनी सांगितलं की महिलांवरील अत्याचाराची प्रकरणं कधी होतात, हत्येची प्रकरणं किती होतात. सर पुन्हा एकदा तुमच्याकडे येते, तुमचा मुद्दा पूर्ण करा. कशा प्रकारे ही टोळी काम करते? नाही, ते कसं आहे, ते खोटे दस्तऐवज करणे हे ते बँकेच्या अधिकाऱ्यांनी मला ते सगळे कागद दाखवलेले होते त्या सेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्यांनी की साहेब जो माणूस जिवंतच नाही त्याच्या नावाचा सगळा 7-12, 8 वगैरे सगळं तयार करून हे बँकेत आले. त्याच्यानंतर आम्ही आमचा अधिकारी पाठवला तिकडे चौकशी करण्यासाठी की हे जे कागद त्यांनी दिलेले आहेत ते खरे आहेत का बघण्यासाठी. तो बँकेचा अधिकारी तिकडे गावात गेल्यानंतर ते सगळं तलाठ्याला भेटून ते सगळे कागद बघितल्यानंतर ज्या माणसाचा नावाचा 7-12 आणि 8 याने दाखल केला होता तो माणूसच जिवंत नव्हता, त्याच्या नावाने जमीन पण नव्हती. म्हणजे अशा प्रकारचे हे जर करत असेल तर तो रांचीचा राहणारा अधिकारी होता. तो म्हटला साहेब निष्कारण आमच्या बिहारची तुम्ही बदनामी करता, म्हणाले की हे बिहार हे बीड पेक्षाही वाईट आहे. पण तसं नाही आहे म्हणाले साहेब, हे तुमचं बीड आमच्या बिहार पेक्षाही वाईट आहे, असा तो रांचीचा अधिकारी मला सांगत होता. बर. आणि दुसरी गोष्ट अजून एक सांगतो तुम्हाला या संदर्भात. तर सरांचा हा मुद्दा पूर्ण होईलच. मात्र अंजली दमानिया यांनी आणखी काही आरोप केलेले आहेत.
एक व्हिडिओ त्यांनी टाकलेला आहे जिथे एक व्यक्ती, बंदूकधारी व्यक्ती जोरजोरात फायरिंग करताना दिसतीये आणि अशा प्रकारे हा कार्यकर्ता कुणाचा असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे किंवा वाल्मिक कराड आणि जे तिथले नेते आहेत त्यांचे लागेबांधे काय आहेत हे सांगण्याचाही प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे खूप मोठे मोठे आरोप केले जात आहेत। सर, तुम्ही सांगत होता कसं हे प्रकरण सगळे हे टोळी काम करते? नाही, हे टोळी तर कसं आहे, हे वेगवेगळे आहेत ते, म्हणजे विषय कसा आहे की हे प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पद्धतीने ते करत राहतात आणि त्याच्यामुळे तिकडे सरकारी अधिकारी कुठं म्हणजे काम करायची मोठी पंचायतच होऊन बसते। आणि म्हणजे तुम्हाला एक असं उदाहरण म्हणून सांगतो आता फक्त, ते प्रत्येक जिल्ह्याला एक डीसीसी बँक असते, डिस्ट्रिक्ट क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँक। त्या बँकेचं मुख्य काम असतं शेतकऱ्यांना कर्ज देणे त्यांच्या शेतीच्या पिकासाठी। आता तिथलं ते डीसीसी बँकेवरती प्रशासक नेमण्यात आला होता, माझ्याच कारकिर्दीमध्ये एक प्रशासक नेमलेला होता, माझ्या ऑफिस मधल्या ऍडिशनल कलेक्टरला त्याचा प्रशासक त्यांनी नेमलेला होता आणि ते प्रशासक त्याला नेमल्यानंतर मी ती सगळी माहिती घेतली, कारण दररोज मला कोणीतरी यायचं आणि मला भेटायचं, सर माझ्या पोरीचं लग्न आहे आणि मला पैसेच देत नाही हे बँकवाले, माझ्या पोराचं शिक्षण आहे आणि हे बँकवाले पैसेच देत नाही, कारण ती बँक ते फार म्हणजे काय म्हणतात त्याला मेटाकुटीला आलेली होती बँक। आणि मग तेव्हा मी माझं सर पुन्हा एकदा तुमच्याशी कनेक्ट करूयातच, मात्र जसं आपल्याला सांगत होते कोचे सर की कशा प्रकारे बीडमध्ये हे सगळं रॅकेट काम करतं, कशा प्रकारे महिलांवर अत्याचार केले जातात, कशा प्रकारे दमदाटी केली जाते किंवा कशा प्रकारे तिथल्या अधिकाऱ्यांना एक दबाव असतो, अधिकाऱ्यांवर एक राजकीय दबाव टाकला जातो। अर्थात त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी अशा प्रकारचे अनुभव प्रत्यक्षपणे घेतले नसले तरी जे कनिष्ठ अधिकारी आहेत त्यांना मात्र खूप म्हणजे अगदी सहजपणे असे अनुभव येत असतात। मात्र बीडमध्ये बिहार का होतंय, बीडचा बिहार झाला असं त्याला का म्हटलं जातं, हाही एक प्रश्न आहे। यामागची कारणंही खूप महत्त्वाची आहेत की बीडमधली तिथली जी भौगोलिक सामाजिक परिस्थिती आहे ती देखील तितकीच परिस्थिती। सर अगदी शेवटचे काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत। आपण ही परिस्थिती खूप बघतोय, विदारक परिस्थिती आहे, बीडमध्ये ऊसतोड कामगारांचा प्रश्न मोठा आहे, सामाजिक संघर्ष मोठ्या प्रमाणावर आहे। एकूण ही सगळी कारणं आहेत बीडचा बिहार सारखी परिस्थिती होण्यामागे, काय कारण वाटतात तुम्हाला या सगळ्या परिस्थिती मागे? त्याला बेसिक 2-3 कारणं अशी आहेत की एक तर शिक्षणाचा अभाव, रोजगाराचा अभाव आणि लोकप्रतिनिधींनी ज्या पद्धतीनं या जनतेशी संपर्क ठेवला पाहिजे त्या पद्धतीने तो संपर्क राहत नाही। अरे काय, प्रत्येक गावाखेड्यामध्ये जे लोकप्रतिनिधी असतात त्यांच्या माध्यमातूनच विकास व्हायला पाहिजे होता। शिक्षणाचं क्षेत्र असेल, रोजगाराचं क्षेत्र असेल किंवा तिथे काही कारखाने नेले पाहिजेत वगैरे, अशा प्रकारची कुठलीही आर्थिक बाबीची कुठलीही व्यवस्था नाही। त्याच्यामुळे ते ऊसतोड कामगार जे आहेत बिचारे, त्यांचे प्रश्न तर इतके वेगळे आहेत की म्हणजे बियॉन्ड इमॅजिनेशन ज्याला म्हणू आपण, असे एवढे त्यांचे बिचारांचे प्रश्न आहेत। आणि त्याच्यामुळं त्या आणि याच्यामध्ये काय एक विशिष्ट समाज आहे अशातली बाब नाही आहे, म्हणजे मागासवर्गीय आहेत, ओबीसी आहेत, मराठा समाजातले गरीब लोक आहेत, हे सगळे म्हणजे गरिबांच्या वरती तिथे अन्याय होणे हे ठरलेला कार्यक्रम आहे तिथला। त्याच्यामुळे याची सुधारणा जर करायची असेल तर लोकांना जरा थोडं सुशिक्षित केलं पाहिजे, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, त्यांची उपजीविकाचं साधनं तिथे निर्माण केली गेली पाहिजे, तर या सगळ्या परिस्थितीमध्ये सुधारणा होईल। आणि त्याचबरोबर सामाजिक सद्भाव कसा वाढवता येईल या दृष्टीने प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे। सर तुम्ही जवळपास 35 वर्ष प्रशासकीय सेवेमध्ये होता, म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये तुम्ही काम केलं असणार आहे। गडचिरोली सारखे काही जिल्हे आहेत, नंदुरबार, हे जिल्हे बऱ्यापैकी बदनाम आहेत की शिक्षा म्हणून अधिकाऱ्यांना तिकडे पाठवलं जातं, पण बीड इतकं बदनाम आहे हे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या इतर राज्यांमधल्या जनतेला या प्रकरणामुळे आता जास्त अधोरेखित झाले, अंडरलाईन झालेलं आहे। तुम्हाला इतर जिल्ह्यांमध्ये असे काही अनुभव आले होते की बीडमध्येच अशा प्रकारचे अनुभव आलेले?
मॅडम, मी चांदा टू बांदा नोकरी केलेली आहे. त्याच्यामुळं मी इकडे नाशिक डिव्हिजन मध्ये असताना नंदुरबार मध्ये गेलेलो आहे, तिकडे चंद्रपूरला असताना गडचिरोलीमध्ये गेलेलो आहे. इकडे अशी परिस्थिती नाही. खरं तर ते काय, ते नक्षल वगैरे तिकडे गडचिरोली असल्यामुळे ते प्रॉब्लेम आहेत. अदरवाईज ते आदिवासी जे लोक आहेत ना, ते आपल्या सुशिक्षित लोकांच्या पेक्षा जास्त सुसंस्कृत आहेत. तिकडे कुठे बलात्कार वगैरे होण्याची भानगड नाही आहे तिकडे कधीच. तिकडे गावामध्ये चोऱ्या माऱ्या वगैरे कोणी करत नाही, हाणामारी पण करत नाहीत ते बिचारे, ते आदिवासी. ते त्यांची एक चाकोरीबद्दल त्यांचं जीवन आहे. ते बिचारे सुखाने राहतात, सुखाने खातात, सुखाने जगतात. आता हे ते नक्षलवादी तिथे गेले असल्यामुळे ती जरा जास्त प्रॉब्लेम झाले. गरीब आहेत असते तो प्रश्नच नाही, तर तिथे सुद्धा लोकांना, गडचिरोली असेल किंवा नंदुरबार असेल, या ठिकाणी लोकांना अर्थार्जनाची काही साधनं तिथे निर्माण करून जर दिली तर त्यांचं भवितव्य सुधारेल. आता मी अमरावतीमध्ये होतो, मेळघाट सारख्या त्या आदिवासी भागामध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे. तर तिथले लोक असे भांडाभांडी, हाणामारी, बलात्कार वगैरे असं काही करत नाही. तो ते बिचारे साधे सुधे आहे, ते गरिबीच राहतात. पण तिथे असा कुठे अन्याय अत्याचार वगैरे असं काही तिथे नाही आहे. ते परिस्थिती तशी नाही आहे. पण हे जंगलाच्या बाहेर राहून सुद्धा हे सगळे उद्योग करतात, हे वाईट आहे ना. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही जसं म्हणताय की बीड मधली परिस्थिती खरंच खूप भयानक आहे आणि 25 वर्षानंतर, म्हणजे तुम्ही सांगताय की त्याही वेळी ती परिस्थिती होती आणि यंदा आताही तीच परिस्थिती आहे. ती परिस्थिती बदलत नाही आणि त्यासाठी मानसिकता बदलण्याची खूप गरज आहे. सर, खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि तुम्ही मुंबई तकशी संवाद साधलात त्यासाठी. खूप धन्यवाद, थँक्यू. तर जसं आपल्याला कोचे सरांनी सांगितलेलं आहे की बीडची ऍक्च्युअल परिस्थिती काय आहे, ग्राउंड रियालिटी काय आहे. खरं तर बीड संदर्भात अनेक घडामोडी घडत आहेत. आज जरांगे पाटीलही बीडमध्ये जाऊन आलेत. या सगळ्या घडामोडी जाणण्यासाठी मुंबई तक बघत राहा, मुंबई तकचे लाईव्ह बघत राहा, मुंबई तकचे व्हिडिओ बघत राहा. या लाईव्हमध्ये मात्र मी इथेच थांबते. हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद.